आयन अँड आदिश्री आकाश पाटीलचा संघ त्यांना बनवायचे 5 षटकांमध्ये 60 धावा। ज्या पद्धतीने बॅटिंग केली शुभमचं देखील आपण कौतुक करूया। कमालीचे फटके शुभमने खेळले, जवळजवळ 27 धावा त्याच्या बॅटमधून आल्या। त्याच्या अगोदर विघ्नेशने देखील त्याला चांगली साथ दिली, त्याच्या बॅटमधून देखील 22 धावा आल्या आणि त्याच कारणावरती आज 60 धाव संख्येचं टार्गेट हे उभं राहिले। चला बॅट्समन सलामीची पेअर जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि आपल्याला ही स्पर्धा आज 8 मॅचेस एका दिवसामध्ये कव्हर करायच्या आहेत। 5 षटकांचे सुरुवातीचे सामने आहेत आणि या टॉस साठी येतील कॅप्टन सूरज अंपायर आहेत। त्यामुळे सूरज 2 मिनिटे फक्त कॅप्टन टॉस करण्यासाठी। देव एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधात अक्षित अँड ऋत्विज 11 ही चौथी मॅच। त्याच्यानंतर ओव्हर्स कमी राहतील, प्रत्येक टीमने एक सामना खेळल्यानंतर पुढील मॅचेस कमी षटकांच्या राहणार आहेत। सुरुवातीच्या मॅचेस 5 षटकांच्या आहेत। टॉस करू आपण। समाधान पाटील टीमचे कॅप्टन, देव एंटरप्राइजेस दुसरीकडे सूरज नवालेचा संघ। पाणी घेऊन जा मैदानामध्ये, पाणी घेऊन 12वे खेळाडू। दुपारचं सत्र आणि या प्रखर कडक उन्हामध्ये विंधणे प्रीमियर लीगचा हा थर्रार स्पर्धा अगदी लाजवाब आहे। स्पर्धेमध्ये टोटल 8 टीम्स खेळतात। पाणी घेऊन जा। बीपीएल मध्ये 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि या 8 संघांमधून एक संघ जो जिंकेल त्याला ही विंधणे करंट अगदी मोठी ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान केला जाईल। सुरेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला आणि या टॉस जिंकलाय सूरज कर्णधार आणि त्याच्या संघाने टॉस जिंकलाय। अक्षित अँड ऋत्विज 11 सूरज नवालेचा संघट नाणेफेकी जिंकल्यानंतर या मॅच नंतर ते आपल्यापर्यंत डिसिजन कळवतील आणि मॅचला आपण सुरुवात करू। या मॅच कडे आपण कॉन्सन्ट्रेशन करूया। उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत। शक्ती मात्रे यांच्याकडून पारितोषिक आहे। जो पहिलं अर्धशतक विंधणे प्रीमियर लीग मध्ये पटकावेल ठोकेल त्याच्यासाठी रोख रक्कम 5000 रुपये आणि ते कॅश प्राइज देखील आमच्याकडे जमा केले। आकाश या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळालं। त्याच्या अगोदर आपण अनिकेत जोशीला पाहिलं जो 45 धावसंख्येवरती बाद झाला आणि त्याचं जे 5000 रुपयाचं पारितोषिक होतं ते जरूर त्यानं गमावलंय, जिथे 45 वरती तो बाद झाला होता। नवीन मॅच मध्ये आकाश पाटील आणि त्याच्या सोबतीला मोहन थळी हा खेळाडू आपल्याला येताना पाहायला मिळेल। एकीकडे 40+ चा खेळाडू आहे आणि विंधणे टेनिस क्रिकेटला नवी वळण देणारा आणि नवीन सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूची ओळख राहिली, रायगड मध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आकाश पाटीलला गौरवण्यात आलं। रायगड मधला सर्वोत्कृष्ट फिल्डर म्हणून आकाश पाटीलचा तिथे सन्मान झाला आणि आताच्या घडीला विचार केला तर विंधणे टेनिस क्रिकेट मधील एक मोठा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि तो क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्या टीमला बनवायच्या 60 धावा। त्याच्या अगोदर अनिकेत जोशीचा संघ पराभूत झाला। गीतेश लवकरात लवकर बाद झाल्यानंतर देखील सूरजने जी बॅटिंग केली त्या जोरावरती संघ जिंकला होता। त्यामुळे कधी कधी प्रीमियर लीग मध्ये महत्त्वाचे खेळाडू असतात ना, तर त्वरित बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात। चला इथून 40+ चा खेळाडू प्रथम स्ट्राइक साठी आलाय। मोहन थळी आणि त्याच्या सोबतीला आकाश पाटील। बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक पहिले षटक घेऊन वसंत नवाले हा गोलंदाज आपल्याला येताना पाहायला मिळेल। एका टीम मध्ये जवळजवळ 6 ते 7 40+ चे खेळाडू आहेत। फिल्डिंग डिपार्टमेंट त्यांच्या स्क्वॉड मध्ये 6 खेळाडू 40+ आहेत। या मॅच साठी त्यांनी 3 खेळाडूंना 40+, 4 खेळाडूंना 40+ खेळाडूंना खेळण्याची संधी दिली। त्यांचा आपण कौतुक करूया 40+। परंतु शुभमने ज्या पद्धतीने बॅटिंग केले त्या जोरावरती 60चं टार्गेट सेट झालंय। आता त्या 60 धावा पूर्ण करत इथे पहिला विजय संपादित करतील का फलंदाज डिपार्टमेंट आकाश पाटील आणि टीम। तर दुसरीकडे या 60 धावा रोखायचं चॅलेंज घेतलंय वसंत नवाले हा गोलंदाज। मॅच मध्ये मजा येईल। दोन्ही तेवढ्याच ताकदीचे खेळाडू आहेत आणि
मॅचला प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। पीटीसी वरती स्पर्धा लाईव्ह आहे, अनेक घर बसल्या आपल्या घरातील मंडळी, आपले नातेवाईक आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आज विंधणे गावामध्ये ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते, त्यांचं देखील आम्ही स्वागत करू। ओव्हर द विकेट्स न वसंत नवाळे तयार, पहिला बॉल घेऊन मोहन यांच्यासाठी इनफिल्डच्या वरून धाडल्या। चला 40+ खेळाडू पाहिजे होता स्ट्राईक वरती आणि त्यानंच पहिल्या बॉल वरती पाठवलाय, बॉलला सीमा पार चौकार। 40+ विपक्ष 40+, वसंत नवाळे देखील 40+चा खेळाडू आहे आणि त्याच्या सोबतीला मोहन थली जो सलामीला आलाय तो देखील 40हून अधिक वयाचा खेळाडू आहे आणि त्याने पहिल्याच बॉल वरती 400च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलं। इनफिल्डच्या वरून धाडलं, षटकारासाठी 500 रुपये लावलेत आकाशदादा पाटील यांच्याकडून बॅट्समन मोहन थळीसाठी। बॅकफुटला गेले, पंच केलाय, तिथे फिल्डर तैनात आहे गजानन पाटील, टिपलाय चांगला कॅच। हर्ष उल्हास जल्लोष करत असताना त्यांच्या समर्थकाकडे त्यांचा हात गेला आणि अगदी जल्लोष पाहायला मिळाला। पहिली कॅच त्यांनी पकडली आणि पहिला धक्का दिलाय मोहन थली, बॅक टू द आउट। तिथे फिल्डर तैनात आहे गजानन पाटील। नवीन खेळाडू आलेत मैदानामध्ये, ऋषिकेश येत आहेत आणि ऋषिकेश आपल्याला जाताना पाहायला मिळेल मैदानामध्ये। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, 2 बॉल मध्ये आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती लागल्यात। एक खेळाडू बाद झाला मागील बॉल वरती। नवीन खेळाडू येतात ऋषी, ऋषिकेश येथील वनडाऊनच्या भूमिकेत पहिल्या बॉलवरती 4 आल्या, परंतु त्याच्यानंतर वसंत नवाळे यांची कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली। मोहन यांना बाद केलं त्यानं। पुढची मॅच रेडी राहा, पण या मॅच नंतर त्वरित आपल्याला क्रीडांगणामध्ये एंटर व्हायचं। टॉस जिंकला सूरज पाटीलनं, वसंत नवाळे। तिसरी मॅच सुरू आहे दुपारच्या 2:14। आपण चर्चा केली की ठीक 10:30 वाजता स्पर्धा सुरू व्हायला हवी होती, परंतु 11:30 वाजता पहिला बॉल पडला स्पर्धेचा, 1 तास उशिरा नव्हता। पण इनफिल्डच्या वरून धाडला, मिड ऑफ लॉंग ऑफच्या रिझन मध्ये फिल्डर तिथे फील्ड करतील, रन्स मिळेल, अवघी एक सिंगल। अगदी शांत वातावरण, मोठे फटके या मॅच मध्ये पाहायला मिळतील का? ज्या खेळाडूचा सातत्याने दर्जेदार खेळ राहिला विंधणे टेनिस क्रिकेटमध्ये आणि विंधणे ग्रामपंचायत प्रीमियर लीग देखील या खेळाडूंना दणानून सोडली, असा आकाश पाटील आता क्रीडांगणामध्ये आलाय, त्याच्यावरती नजर राहील। जरी विकेट्स मिळाली तर या मॅच मध्ये फार मोठा बदलाव करण्याची संधी मिळेल वसंत नवाले, ही फार मोठी विकेट्स आहे। परंतु एकीकडे जर आकाश खेळत राहिला खेळपट्टीवरती ही मॅच 3, 3.5, 4 षटकांमध्ये फिनिश करेल, एवढी ताकद, प्रचंड क्षमता असणारा हा खेळाडू आपल्याला क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतोय। आकाश पाटील तयार, त्याच्या समोर वसंत नवाले, एकीकडे लेजंड खेळाडू तर दुसरीकडे तेवढाच ताकदीचा युवा प्रतिभाशाली बॅट्समन। फुल टॉस बॉल वरती फुल टोल बसून फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन। आकाश पाटीलच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार। फुलटॉस गोलंदाजी वसंत नवाळे करून चालणार नाही, समोर आकाश आहे आणि त्याच्या समोर जर तुम्ही अशी गोलंदाजी कराल तर दिवस रात्रभर तेच परिणाम पाहायला मिळतील। ही चुकी केली वसंत यांनी आणि त्या बॉल वरती मिळाल्या 6 धावा। टीमची टोटल झाले 4 बॉलच्या समाप्तीनंतर 1 बाद 11 धावा। 11 धावा धावफलकावरती। ओव्हर द विकेट्स ना नेक्स्ट बॉल। ओव्हर पहिल्यामधील शेवटचे 2 बॉल राहिलेत। आणखीन एक इनफिल्डच्या वरून धाडल्या बॉलला, आता लॉंग ऑन खाली आहे, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे। एका टप्प्यानं आकाश पाटील आपली दादागिरी क्रीडांगणामध्ये दाखवत असताना 500च्या स्ट्राईक रेटनं 2 बॉल मध्ये त्याने काढल्या जवळजवळ 10 धावा। 1 षटकार 1 चौकार आणि या 4 धावसंख्येनं धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 15 रन्स। 15 धावा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि त्याच्या अनुसार अगदी वाटचाल सुरू आहे इथे। 15 धावा धावफलकावरती। शेवटचा बॉल ओव्हर द विकेट्स ना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील, हाईट फॅक्टर इश्यू, कदाचित उंची। बॉल वरती पंच लेग बाईचा इशारा करत असताना रन्स मिळेल इथे 1 धावेनं संघाची धावसंख्या झाली तब्बल 16 रन्स। पहिल्या विकेट्स नंतर 16 बनल्यात। पहिल्या षटकाचा वसंत नवाळे यांचा खेळ समाप्त झाला। 5 षटकांमध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे आहेत, प्रत्येक 5 गोलंदाज
नवीन गोलंदाज पाहायला मिळतील या क्रीडांगणामध्ये. विंधणे प्रीमियर लीग पर्व 7व्या 6 पर्व अगदी दमदार राहिले आणि 7व्या पर्वामध्ये स्पर्धेचं 7वं वर्ष एकंदरीत गावाची एकात्मता, गावातील सर्वांचा सहभाग आणि गावातील लोकांची भावना घेऊन ही स्पर्धा आयोजित केली आहे. कुठल्याही प्रकारचा गालबोट आतापर्यंत 6 वर्षामध्ये लागला नाही, म्हणूनच आपण 7वं वर्ष अगदी आनंदाने जल्लोषाने इथे साजरा करतोय. राष्ट्रगीताने या स्पर्धेला सुरुवात झाली. मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये देखणा सोला स्पर्धेचा उद्घाटनाचा कार्यक्रम आपण पार पाडला. आज पहिला दिवस आहे. बरीचशी मंडळी अगदी जेवणाचा आस्वाद घेताना पाहायला मिळाली होती. आज व्हेज आणि आयोजकांनी सांगितलं की उद्या मात्र नॉनव्हेज तुम्हाला या क्रीडांगणामध्ये जेवणासाठी मिळेल. त्यामुळे उद्या रविवार सुट्टीचा दिवस आहे. प्रेक्षक अजून जे उपस्थित आहेत त्याहीपेक्षा जास्त उद्या प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. घर बसल्या देखील प्रेक्षक जॉईंट आहेत, त्यांना आम्ही हीच विनंती करू, जसा वेळ मिळेल तसा आपण जरूर या क्रीडांगणामध्ये या. एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये सोला आल्या. अंपायर स्वप्नील दीपकजी पाटील यांचं आगमन झाले. आम्ही त्यांना देखील विनंती करेल, दीपकजी पाटील या आपण मंचावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शुभम येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. शुभम पाटील ज्या खेळाडूंना बॅटिंग करत असताना चांगली फलंदाजी केली, जवळजवळ 27 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि शुभम बाद झाल्यानंतर धावसंख्या थोड्याशा प्रमाणात जरूर थांबल्या होत्या. परंतु इथून आता 24 बॉल सामना जिंकण्यासाठी 44 आवश्यकता. प्रति ओव्हर आता 11 काढायच्या. 24 बॉल मध्ये 44 आवश्यकता राहिली. गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम पाटील, समोर आकाश पाटील. ओव्हर द विकेट्स शुभमचा पहिला बॉल. फुल टॉस बॉल कव्हरच्या वरून दाडलाय. बॉल जाय स्थान मध्ये, सीमा पार, षटकार. बॅटिंग डिपार्टमेंटने रिव्ह्यूची माग केली. चला आपण स्क्रीन वरती पाहूया. पीटीसी लाईव्ह चांगलं कार्य करतात. 2 कॅमेरामन आमचे प्रत्येक बॉल वरती त्यांची नजर आहे. डिसिजन पेंडिंग आहे. स्क्रीन वरती निर्णय पाहिला जाईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आकाश पाटील साठी हा बॉल होता. शुभम पाटीलचा हा चेंडू. स्क्रीन वरती हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटिंग डिपार्टमेंटचा रिव्ह्यू आहे आणि आमचे थर्ड अंपायर्स डिसिजन देतील. चला अंपायर्स प्रशांतजी माली सरांना आपण रिक्वेस्ट करूया. चला कोणी आवाज देऊ नका. जो डिसिजन आहे तो आपण खेळाडूंपर्यंत पोहोचू. थर्ड अंपायर्स कॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी स्पष्ट चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. जे चेंडू रिलीज केलाय, चांगली रिदम आहे गोलंदाजाची, परंतु या बॉलवरती कुठला डिसिजन येईल. अंपायरचा डिसिजन पेंडिंग. क्वालिटी आणि क्लॅरिटी नेहमी पीटीसीची उत्तम राहिली आणि या स्पर्धेमध्ये पीटीसीचं तेवढंच मोठं योगदान. आणि मुख्य पंच प्रशांतजी माळी सर जे निर्णय देणार आहेत या बॉलवरती. अगदी वेळ घेतला जाईल कारण मोठा निर्णय. डिसिजन पेंडिंग. इट्स अ नो बॉल. अंपायरचा निर्णय आला. थर्ड अंपायर प्रशांतजी माळी सरांनी सांगितलं हाईट फॅक्टर, उंची जास्त आहे. आकाश बॅकफुट वरून खेळत होता आणि ही चर्चा राहिली की हा नो बॉल आहे. 7 धावा टोटल आपण ऍड करूया आणि पुढील बॉल आहे फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची संधी फलंदाजांना आकाशसाठी फार मोठी संधी आली. चला आणखीन एक फुल टॉस बॉल. त्याला फिरून खेळलाय नटराज स्टाईलने. एक पाय खेळपट्टीवरती मोडीत हा बॉल खेळून काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून दाडलाय. बॅक टू बॅक सिक्सर. जे काम बॅटिंग मधून फलंदाजी करत असताना शुभम पाटीलने केलं, इथे तो धावा सहजरित्या बाल करतो. एका बॉल मध्ये 13 धावा खर्च झाल्या. खराब गोलंदाजी. शुभम पाटील कडून अपेक्षा नाही कारण या टीम कडे 40+ 4 खेळाडू खेळतात. तर त्यांना तुम्हाला घेऊन एकंदरीत ही मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला दमखम दाखवावा लागेल. दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफ स्टंपच्या लाईनवरना चेंडू. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 13 रन्स. टीमची टोटल झाली 29 धावा. अवघ्या 8 बॉल मध्ये 29 धावा. त्याचं कारण आहे आकाश पाटील खेळपट्टीवरती उभा राहिलाय आणि जेव्हा जेव्हा आकाश खेळपट्टीवरती थांबून बॅटिंग करतो तेव्हा विंधणेला देखील खेळाडूंना ठाऊक आहे आकाश धावा नेहमीच बनवत असतो. ओ बॅटची एज लागले का इथे. अंपायरचा डिसिजन आलाय. तिकडून स्टंपच्या मागून हर्ष उल्हास जल्लोष करत असताना सर्व खेळाडूंनी अपील उचलून धरली आणि आकाश पाटील थांबून राहिलाय खेळपट्टीवरती. सूरज पाटीलला सांगितलं बॅट्समन बाद आहे, परंतु इथून पंच. अल्ट्रा एज नाहीये रिव्ह्यू साठी, तेवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही.
अल्ट्रा एज कसा दाखवायचा ऋषी दादा. अंपायर्स तिथे पुन्हा एकदा हात वरती करतात. फलंदाज आकाश नाराज आहे त्यांच्यावरती, परंतु पंचांनी आम्हाला सांगितलं की बॅट्समन बाद आणि क्रीडांगण आता आकाशला सोडावं लागेल, कारण या निर्णयावरती आकाश खुश नव्हता. तो थांबून राहिला बराच वेळ. पुन्हा एकदा त्यानं पंचांकडे दाद मागितली, मला निर्णय योग्य हवाय, परंतु पंचांनी सांगितलं आमचा अगदी आलेला निर्णय तो तुम्हाला मान्य करायचा. त्या कामगिरीवरती पंचांचा आकाश नाखुश दिसला. बॅटची एज लागली की नाही हे आकाशलाच ठाऊक. ज्या पद्धतीचं डिसिजन परंतु पंचांनी सांगितलं की फलंदाज बाद आणि मोठा धक्का म्हणून आकाश पाटीलच्या स्वरूपात आता मॅचला मजा येईल. मगाशी ज्या धावा वेगाने बनत होत्या त्या थांबवण्याचं काम केलं आता शुभमनं. आता रंगात येईल मॅच. तीन बॉलचा खेळ झाला, एक नो बॉल देखील आहे. जोरदार अपील 11 खेळाडूंनी उचलून दिली. त्यांना ठाऊक आहे आकाशच्या विकेटचं महत्व. जर आकाश बाद झाला तर मॅच रंगात येईल आणि तेच दृश्य आता क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतंय. नवीन खेळाडू यश गरत हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. संघाची धावसंख्या 29, लॉस ऑफ द 2 विकेट्स आकाश आणि त्याच्या अगोदर मोहन थलीची विकेट्स मिळाली. आता इथून कमबॅक करतील का प्रवीण भोईर प्रतिष्ठान. पुढचा बॉल टॅपिंग क्रिकेट हलक्या हाताने ग्लान्स केला. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा पलटवार. खेळाडूंनी बॉल का दिला हा प्रश्न तिथे राहिला, कारण जर थ्रो फेकला असता तर कदाचित रनआउटची विकेट आली असती. रन्स मिळाल्या 2. या 2 धावेनं धाव फलकावरती धावा लागल्या 31. 31 धावा, 60 धावसंख्येचा पाठलाग. मॅच जिंकण्यासाठी फक्त 29 धावेची आवश्यकता. या षटक्यानंतर आणखीन 3 षटके आहेत, त्यामुळे बॅटिंग साईडचा दम आणखीन मजबूत आहे. ज्या पद्धतीची बॅटिंग केली आकाशनं, फिरून खेळण्याचा प्रयत्न यशसाठी. हा बॉल स्टंपच्या मागे बालकृष्ण पाटील ज्यांना आपण पाहताय जे 40+ खेळाडू आहेत. प्रत्येक बॉल वरती वसंत नवाले, बळीराम नवाले यांचे अपील सुरू आहे. त्यांना प्रत्येक बॉल वरती विकेट हवाय. इथे बॉल खांद्याच्या वरती लागला तरी देखील त्यांनी अपील केली. हा उत्साह, हा जल्लोष आहे त्यांचा आणि क्रिकेटची भावना, क्रिकेटची प्रचंड आवड. अनेक वर्ष वसंतजी नवाले, बळीरामजी नवाले यांना आपण विंदळणी क्रिकेटमध्ये खेळताना पाहिलं. एक्स्ट्रा रन, लेग बाईचा इशारा आला अंपायरचा. अनेक वर्ष आम्ही वसंतजी नवाले आणि बलिरामजी नवाले यांना क्रिकेटमध्ये पाहत आलोय आणि जेव्हा त्यांचा संघ खेळण्यासाठी जरी चौथा राऊंड असला ना तरी ते सकाळपासून रेडी असायचे. अनेक वर्ष त्यांचा ही क्रिकेटची त्यांना आवड आहे आणि क्रिकेटची आवड आतापर्यंत त्यांनी जोपासली. या मॅचला त्यांना जिंकायचं आहे, त्यासाठी गोलंदाजांना चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. तो दुसरीकडे आकाश बाद झाल्यानंतर ऋषी आणि त्याच्या सोबतीला यश हे 2 खेळाडू या उर्वरित काही धावा काढण्यामध्ये यशस्वी राहतील का? डावाला त्यांना देखील सावरायचं. मॅच कोण जिंकेल? फुल टॉस बॉल हलक्या हाताने खेळला, डीप मिड विकेटला. फिल्डर वेगाने आला, त्याच्याकडून झाली चुकी. आता डोक्याला हात लावून फायदा काय? चला बॉल पकडण्यासाठी जायचं होतं आणि इथे ते पोहोचले नाहीयेत. खराब फिल्डिंग, धावा मिळतील 4 आणि फायदा मिळेल इथून आकाश पाटील आणि टीमला. आयन अँड आदिश्री 11 टीम. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 2 बाद 36 धावा. घाई करा, पुन्हा एकदा विनंती. 2:25 तिसरी मॅच. चला सर्व खेळाडू एकत्रित येऊ नका, सर्व खेळाडूंना विनंती आहे. आम्ही समजू शकतो मॅचची सिच्युएशन वेगळ्या स्थितीमध्ये चालली, मॅच अगदी वेगळ्याच मूड मध्ये आहे, परंतु आपल्याला वेळ वाचवावा लागेल. आज संपूर्ण दिवसामध्ये 8 सामने, उद्या टोटल 7 सामने खेळवायचे आहेत. उद्या फायनलचा दिवस आहे. आम्ही आयोजकांना हीच विनंती करू की उद्या ठीक 10 वाजता तरी बॉल पडायला हवा. कमीत कमी 10 वाजता स्पर्धा सुरू व्हायला हवी उद्या. अक्षयजी पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू. या मंचावरती अक्षय दादा आणि त्यांच्या समवेत प्रीतमजी पाटील हे देखील पाहायला मिळतात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. धाव फलकावरती धावा लागल्या 36 धावा. मॅच जिंकण्यासाठी 18 बॉल 24 धावेची आवश्यकता. 18 चेंडू आणि 24 धावा. नवीन खेळाडू येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. बळीरामजी नवाले, मग अशी वसंत नवाले आणि पहिले षटक हाताळलं. वेळ जास्त घेत आहेत अंपायर्स, लक्ष ठेवा. आपण 25 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची. 2 षटकांसाठी जवळजवळ 14 मिनिट झाली, त्यामुळे जर असा वेळ खर्च केला तर मॅच आजच्या दिवसामध्ये 8 होणं कठीण आहे. तिसरी मॅच सुरू आहे फक्त आणि 8 सामने आपल्याला खेळवायचे. 6 वाजता अंधार होईल आणि क्रीडांगणामध्ये जर अंधार झाला तर पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारचा व्यत्यय यायला नको. यासाठी जेवढ्या मॅचेस आपल्याला आज कव्हर करता येतील तेवढ्या आपण करूया. कमीत कमी आज 8 या व्हायलाच हव्यात. उद्याच्या दिवसामध्ये 7 खेळायचे. फायनलचा दिवस आहे उद्या
त्यामुळे वेळेवरती स्पर्धा आज संपायला हवी. उद्याचा दिवस आपण मॅनेज जरूर करू. चला काय चाललंय नक्की मैदानामध्ये. चला सामन्याकडे जाऊया पुन्हा एकदा. 18 चेंडू आणि 24 ची मॅच. सोपा सामना झालाय परंतु इथे विकेट्स 2 मिळाल्यानंतर आता गोलंदाजी ट्रॅक वरती बळीराम आलेत. चला फिल्डिंग लावण्यासाठी 5 मिनिटं लागली. पहिला बॉल त्यांनी फुल टॉस टाकला, तिथे फिल्डर लावलाच नव्हता आणि अंपायरचा इशारा आलाय. इट्स अ 4 रन. 17 चेंडू आता 20 ची मॅच. चला फिल्डिंग मात्र फास्ट लावून घ्या. चला फिल्डिंग लावण्यासाठी 5 मिनिटं लागली. पहिला बॉल त्यांनी फुल टॉस टाकला, तिथे तिकडे स्क्वॉड मध्ये बबल्या पाहायला मिळतोय. अगदी गरम झालाय. जर तो क्रीडांगणामध्ये गेला तर 1 गाव 2 तुकडे बॉलाचे व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे बबल्या थोडं शांत. मॅच आले 17 चेंडू 20 धावा. बॉल द्या लगेच. आयोजक लक्ष ठेवा या गोष्टीकडे. आपल्याला वेळेवरती स्पर्धा संपवायची, त्यामुळे आयोजकांना देखील हे कार्य करावं लागेल. 17 चेंडू आणि 20 धावा. बघा स्क्वॉड मधून अगदी तो बॉल आणण्यासाठी रोहन गेला. त्यांना तो बॉल हवाय. त्या बॉलनं धावा जास्तीत जास्त काढल्यात संघाने, त्यामुळे त्या बॉलची ते वाट पाहतात. परंतु चला दिलेल्या बॉलवरती आता टाइम जर असं घालवत राहिलो आपण तर स्पर्धा होणार नाही. एक बॉल चॉईस करा. एक गेला म्हणून त्याच बॉलची येईपर्यंत वाट पाहू नका आपण. तो बॉल कधी येईल कदाचित मिळाला नाही तोपर्यंत आपण थांबत राहिलो तर कसं जमेल. आज 20 पाहिजे. 17 बॉल 20 धावा. मॅच अद्याप संपली नाहीये, त्यामुळे बलिराम नवाले यांच्याकडून हीच अपेक्षा राहील. वसंत नवाले टीमचे कॅप्टन. बॉल डॉट त्यांना हवेत. 17 बॉल 20 धावा. शफल झाले. अंपायरचा इशारा आला लेग स्टंपच्या बाहेर. इट्स अ वाईड बॉल. अंपायर्सनं निर्णय केला. इथे व्हाईट बॉल आला. एक एक्स्ट्रा रन. 5 धावा फलकावरती या षटकामध्ये लागला. ओ लाईन चांगली आहे. स्टंपच्या मागे शुभमनं चुकी केली. बॉल सोडला, त्यामुळे रन्स इथे मिळेल. 22चा इशारा आला. सूरजजी पाटील आणि स्वप्नील 2 ऑफिशियल अंपायर्स मॅच साठी आता कव्हरेज करतात. आज संपूर्ण दिवसामध्ये 2 ऑफिशियल अंपायर्स तुकारामजी गावंड सर आणि त्याचबरोबर प्रशांतजी माळी सर हे आपल्याला 2 अंपायर्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. सातत्याने 2 दिवस. आणि आज मराठी त्याचपाठोपाठ हिंदी राष्ट्रीय भाषेमध्ये देखील तुम्ही समालोचन ऐकताय. रावेगड गावचा गोड आवाज. अक्षय पाटील रावे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. संपूर्ण दिवसामध्ये ते देखील जॉईंट आहेत. आणि मी स्वतः संयम करत धाकटीजी आपलं मनपूर्वक स्वागत करेन. शिवशक्ती क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये सुरू असलेली विंधणे प्रीमियर लीगची स्पर्धा. पहिला दिवस. स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू आनंद लुटला. प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. त्यांना त्यांच्या गावामध्ये ही स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. त्यांना विंधणे प्रीमियर लीग खेळण्याचा मान मिळाला. टापिंग क्रिकेट एका त्याने खेळ ढकलून दिला. बॉलला थोडीशी मिसफील्ड. बलिरामजी नवाले वसंतजी नवाले म्हणत असतील आमचा वय 40 पेक्षा जास्त आले तरी आम्ही चांगली फिल्डिंग करतोय. आणि ते 17-18 वर्षाची मुलं जी आता चांगला क्रिकेट त्यांच्याकडून अपेक्षित आहे त्यांच्याकडून चुका होत आहेत. चुका अपेक्षित नसतील. कॅप्टन वसंत नवाले यांना देखील सामना पूर्णपणे सुटत चाललाय हातातून. अशा फिल्डिंग करत राहाल. इथे हे दृश्य तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील. किती त्यांच्याकडे चाणाक्षपणा आहे. किती चातुरा खेळाडू आहे. आपल्या डोक्यामध्ये काय ना आणि त्यांच्या डोक्यामध्ये वेगळा. इथे खेळाडू बाद. बॉल काउंट नसेल. बॉल काउंट नाहीये. फक्त खेळाडू बाद होतील. मास्टर माइंड खेळाडू रविचंद्रन अश्विन नंतर बलिराम नवाले यांचा नंबर लागेल. विंधणेचा खेळाडू अगदी चाणाक्ष असा खेळाडू. बॅट्समन यश पुढे निघून गेला. ते थांबले स्टंप जवळ आणि त्याच्यानंतर त्यांनी हिट विकेट. 15 चेंडू आणि 16ची आवश्यकता. येणारे 15 बॉल त्यामध्ये काढायच्या 16 धावा.
नवीन खेळाडू आलाय जयेश नवाले. 15 चेंडू आणि 16ची मॅच. बॅटची एज मागच्या दिशेनं 2 खेळाडूंना बीट करून बॉल चाललाय सीमारेषेकडे. धावा मिळतील टोटल 4. या 4 धावेने आता टेन्शन वाढवलंय. बलिराम नवाळे विकेट किपर पर्यंत पोहोचले. करतायत काय खेळाडू हे सांगत असताना धावा मिळाल्या 4. आता समीकरण येणारे 14 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 12ची आवश्यकता. 14 बॉल आणि 12 धावा. आता बॉल पेक्षा रन्स कमी आहेत त्यामुळे पारड जड आहे असं पण म्हणूया. आकाश पाटीलच्या टीमचं वसंतजी नवाळे यांचा संघ आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात हल्ला चढवला या टीमनं. चांगली बॅटिंग. 60चा पाठलाग अगदी सोपा झालाय. आता इथून पुढचा बॉल फुल टॉस बॉल टॅप केलाय. बॉल ऑन साइडला मोडलाय. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचलाय. आता चांगली फील्ड केली. रन्स मिळते फक्त 1 सिंगल आणि अशा रीतीने आता समीकरण येणारे 13 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. 13 बॉल 11 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा होईल का? इथून डॉट बॉल आले तर मॅचला मजा येईल. विकेट्स आल्या तर मॅच बनेल आणि तेच करायचं बलिराम नवाले यांना. शेवटचे 13 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावेची आवश्यकता. देव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय गप्पू शेट साहेबांचं आगमन इथे मंचाकडे होताना पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. वसंत नवाले बॉलच्या खाली टिपलाय. चांगला कॅच आणि इथून आता मॅच मध्ये मजा येईल कारण समीकरण राहिले शेवटचे 12 बॉल 11 धावा. प्रीतमजी पाटील यांच्या सन्मानाकडे आपण जाऊया. प्रीतमजी पाटील यांचा सन्मान आम्ही मंचावरती करतो. देव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय प्रसाद शेठ पाटील अर्थातच गप्पू शेट साहेबांचं आगमन गंपू शेठ साहेबांचं आगमन मंचाकडे झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर अक्षय पाटील यांचा देखील सन्मान आम्ही इथे करणार आहोत. अक्षय दादा या आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. अक्षयजी पाटील बबल्यासाठी पारितोषिक लावलं गेलंय. जसं स्ट्राईक वरती येईल ते आपण पारितोषिक जरूर सांगू. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे जाऊया आणि रवींद्र पाटील साहेबांकडून 2000 रुपये. मॅच स्टार्ट करा. याच दरम्यान कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय देव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रसाद शेठ पाटील अर्थातच गंपू शेठ साहेबांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या साहेब मंचावरती आपलं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विंधणे प्रीमियर लीग पर्व 7वं आणि या दमदार स्पर्धेमध्ये मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले आणि आज इथे ज्यांना या स्पर्धेची इन्व्हायटेशन कार्ड आमंत्रण पत्रिका पोहोचली गेली आणि या स्पर्धेमध्ये ते उपस्थित झाले त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि याच दरम्यान प्रीतमजी पाटील विंधणे खालसापाडा यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 501 रुपयाचं आर्थिक सहकार्य यांचं देखील मनपूर्वक आभार. बारा चेंडू आणि 11ची आवश्यकता. बघ किती टाइम संपला गेला या मॅच साठी. मग अशी 2 षटकांमध्ये 14 मिनिटं, इथे 3 षटकांमध्ये टोटल 21 मिनिटं. 3 षटकांसाठी 21 मिनिटं लागली. 5 षटकांसाठी आपण 25 मिनिटाचा वेळ दिला. 3 षटकांसाठी 21 मिनिटं संपली. गजानन पाटील येत आहेत. 12 बॉल 11ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती गजानन पाटीलचा पहिला बॉल हलक्या हाताने स्लोअर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला खेळला. एक झाली. पूर्ण थ्रो खराब केला. स्ट्राईकला हवा होता थ्रो विकेट किपर कडे, ते करू शकले नाहीयेत खेळाडू आणि ते धावा मिळतात टोटल 2. अकरा चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता. शेवटच्या 11 बॉल 9 धावा. मॅच अद्याप ऑन आहे. असं नाही की धावा कमी आहेत म्हणून तुम्ही जिंकू शकत नाही. परंतु इथून डॉट बॉल गजानन पाटील यांनी फेकले. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी आपण अपेक्षा करूया 7 ते 7 धावा राहिल्या तर पुन्हा एकदा मॅच बनेल, परंतु ते अपेक्षित नसेल. ऋषीला देखील
चला इथून लाईन बिघडल्या, लेग स्टंपच्या बाहेर एक्स्ट्रा रन, आधीच धावा कमी आणि त्यामध्ये जर तुम्ही एक्स्ट्रा द्याल तर सामना प्रतिस्पर्धी संघ सहज जिंकेल. टीमचे पुरस्कर्ते आहेत, टीमचे संघ मालक आहेत. संघाची बांधणी गजानन पाटील यांनी केली आणि त्यांचा संघ क्रीडांगणामध्ये खेळतोय. 40+ 4 खेळाडू या मॅच मध्ये त्यांनी उतरवलेत. चांगला बॉल ग्लान्स केला, हलक्या त्याने सन्मान दिला. चला बॉल पकडला, इथून थ्रो करायची गरज होती का? चला थ्रो उगाच केला असं त्यांना वाटेल, कारण जर टिपला नसता तर रन्स आली नसती. बॅकअप साठी कोणीही नव्हतं, त्यामुळे इथे देखील एकदा स्वप्नील पाटील यांच्याकडून पारितोषिक आलंय. बबल्यासाठी षटकार मारला बबल्याने तर 500 रुपये मिळतील. स्वप्नील पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे. चला मगाशी बबल्या खेळाडूंना सांगत होता की षटकार मार, आता तो क्रीडांगणामध्ये आलाय. त्याच्या बॅट मधून षटकार येईल का? गजानन पाटील यांच्या विरोधात बबल्याची फलंदाजी. उजव्या हाताचा खेळाडू, त्याच्या समोर लेफ्ट हँडेड मीडियम फास्टर, ओल्ड इज गोल्ड, जुना खेळाडू क्रीडांगणामध्ये. 10 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. चला 25 मिनिटं संपली. दहा चेंडू आणि 7 धावा. बबल्यासाठी हा बॉल ओ लागले बॅटची एज आणि इथून झेल बाद केलाय, बॅट्समन बाद. चला इथे पारितोषिक लावलंय, वसंत नवाले यांनी पारितोषिक लावलंय. जेके या विकेट नंतर जर जेके मैदानामध्ये उतरले तर जेके यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. व प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टननं प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूला पारितोषिक लावले, म्हणजे त्यांना उतरायचं या मॅच मध्ये. जेके यांच्यासाठी पारितोषिक. प्रत्येक बॉल मध्ये टाइम आहे. 9 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. चांगला बॉल एलबीडब्ल्यूच्या अपील 3 स्टंपच्या समोर. इथे फलंदाज सापडलाय रोहन आणि आणखीन एक धक्का. एलबीडब्ल्यू बॅट्समन बॅक टू पॅव्हेलियन. दोन बॉल 2 विकेट्स ऑन अ हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. VPL विंधन प्रीमियर लीग मध्ये गजानन दादा पाटील पहिला विकेट हॅट्रिक घेण्याचा बहुमान पटकावतील का? 2 बॉल मध्ये 2 घेतल्यात. आता समीकरण शेवटचे 9 चेंडू आणि त्यामध्ये काढायचे आहेत 8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. 8 बॉल 7 धावा. मैदानाच्या आतमध्ये 2 बंधूंची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. अतुल पाटील आणि ऋषिकेश पाटील. एकीकडे बडे मिया, दुसरीकडे छोटे मिया. मॅच जिंकून देतील काय 2 बंधू आपल्याला या क्रीडांगणामध्ये? आकाश पाटीलच्या संघाला आता गरज लागली 8 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. सुरुवातीला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हॅट्रिकची संधी. ओ टाळ्या वाजवूया एकदा गजानन पाटील यांच्यासाठी. सर्वांनी टाळ्यांचा प्रतिसाद. विंधन प्रीमियर लीग मधला पहिला गोलंदाज ज्याने 3 बॉल मध्ये 3 विकेट्स घेतल्यात. ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव दाखवलाय गजानन पाटील यांनी आणि आता काय घाम फोडलाय आकाश पाटीलच्या टीमला. जिथे सामना मगाशी सोपा वाटत होता आयन आणि आदिश्री टीमला, त्याच टीमच्या विरोधात बॅटिंगचं कंबरड मोडलंय. आता समीकरण शेवटचे 7 बॉल आणि 7ची आवश्यकता. आज या विकेट हॅट्रिक नंतर गजानन पाटील यांचे स्टेटस तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्या बरोबर आज त्यांना झोप येणार नाही. ज्या पद्धतीची त्यांनी गोलंदाजी केली आहे आज, त्यांची गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. किती कमालीची गोलंदाजी. महत्वाच्या खेळाडूंना त्यांना बाद केले आणि आता नवीन खेळाडू जयदास पाटील 40+ जयदास पाटील. अगोदर आले असते तर वसंत 1000 मिळाले असते.
उशिराने आले, काय फरक पडते, विकेट अगोदरची मिळाली. आता समीकरण 7 बॉल 7 धावा. चला कॅप्टनची ऊर्जा पाहू शकाल तुम्ही. आता कॅप्टन जोश मध्ये आहेत. प्रवीण भोईर प्रतिष्ठान, वसंत नवाले. मॅच होती 60 धावेची आणि आता इथे रंग दाखवलेत गोलंदाजांनी. 7 बॉल 7 धावा. स्क्वेअर लेगला फिल्डर उभा, बॉल चाललाय 2 पायांच्या मधोमध, सीमा पार. 4 रन. शेवटच्या बॉल वरती आला चौकार. आता समीकरण शेवटचे 6 बॉल, सामना जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. 6 बॉल 3 धावा. मगाशी वसंत नवाले सांगत होते जेकेला बॅटिंग साठी पाठवा. आता जेकेने चौकार लगावला, आता त्यांना घाम फुटला असेल. उगाच बोललो की जेके येऊ दे मैदानामध्ये. 6 बॉल 3 धावेची आवश्यकता. चला आपण सन्मानाकडे जाऊया. अगदी ज्यांचा सन्मान आपण करणार आहोत. कॅमेरामॅन आपण फोकस करा. देव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि भारतीय जनता पार्टीचा एक बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे गंपूशेठ साहेबांना मी विनंती करेल. प्रसादजी पाटील, ज्यांना अर्थातच सर्वजण लाडाने गंपूशेठ बोलतात, आणि गंपूशेठ साहेबांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. एक मिनिट इथे आपण सन्मान करूया. सर्वप्रथम सन्मानाकडे जाऊया. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा आम्ही सन्मान करतो. एक डॅशिंग नेतृत्व, भारतीय जनता पार्टीचा एक बुलंद आवाज आणि महेश शेठ बालदी साहेबांचे खंबीर समर्थक, इथे त्यांचा आम्ही सन्मान करतो. शांतता ठेवा. बबल्या इथे कोणी जाऊ नका मैदानाच्या आतमध्ये. आवश्यकता. 6 बॉल 3 धावा. येणारे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी 3 काढायचे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विघ्नेश आला, युवा गोलंदाज, आणि आता त्याला 3 धावा वाचवायच्या. जर चौकार अडवला असता तर शेवटच्या षटकामध्ये 6 राहिले असते. पण जर तरला महत्व नाही. आता इथून जे आलंय त्याच्यावरती तुम्हाला आता लक्ष केंद्रित करावं लागेल. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुमचा रोजचा सराव तुम्हाला एक चांगला खेळाडू घडवतो. आणि इथून आता 6 मध्ये 3 धावा रोखण्याचं चॅलेंज. विघ्नेशचा पहिला बॉल आडव्या बॅटने टोकलाय, बॉल उडवलाय हवेमध्ये. विजयाचा षटकार. सामना जिंकलाय 5 चेंडू शिल्लक ठेवून. कॉंग्रॅच्युलेशन आकाश पाटील अँड टीम. मनपूर्वक आपलं अभिनंदन. पहिली मॅच इथे जिंकले. हार्ड लक टीम. प्रवीण भोईर प्रतिष्ठान, वसंत नवल यांचा संघ पहिली मॅच पराभूत झाला. आयन अँड आदिश्री 11 न पहिली मॅच जिंकली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश पाटील ठरलाय. या मॅचचा सामनावीर आकाश या मंचावरती, आणि पारितोषिक आपण देऊ. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय प्रसाद शेठ पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया. आकाश पाटीलला जो ठरलाय या मॅचचा हिरो. चांगली बॅटिंग केली आकाशनं. 22 धावा काढल्या. त्याला चांगली साथ